जातीची पद्धत खरं तर म्हणजे मागं पडत चालली. खोटा जर निष्ठून आला ना तर टचकन येऊन आपल्या इथं तोंडाला जात फिरवणं किंवा आवड नाही ना म्हणजे खरंच खूप मोठा टास्क आहे. माझ्याकडून जी काही चुकी झाली ना ती तुम्हाला सांगते. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. तर आजचा व्हिडिओ फक्त जात्यावर असणार आहे, म्हणजे चालवायचं कसं अशा टिप्स असणार आहेत. तर चला आज हरभरे भरडणार आहे जात्यावर बऱ्याच दिवसातून, म्हणजे कधी वेळ घावल तसं कधी जात्यावर भरडतो हरभरा आणि कधी वेळ नाही जर सापडला तर मग मोठ्या गिरणीतून भरडून आणायचे. पण म्हणलं चला आता सध्या वेळ आहे तर जात्यावर भरडू. आता कसं म्हणजे मोठ्या गिरणी आल्यामुळं किंवा असं हे त्यामुळे ना आता जातीची पद्धत खरं तर म्हणजे मागं पडत चालली. पण खरं तर हीच म्हणजे पूर्वीची पद्धत खरं म्हणजे सोयीस्कर होती. पूर्वी कशी लोक हाताने स्वतः सगळी कामं करायची ना, त्यामुळे त्यांचं शरीर सुद्धा चांगलं राहायचं आणि जात्याने म्हणजे म्हणायची. पण आता सुद्धा सांगतात डॉक्टर नाही का की जात्यासारखा व्यायाम करा म्हणजे हृदय आपलं चांगलं राहतं. पण चला आता तुमच्याशी मी शेअर करते. आता कोणाकोणाला माहीत पण असेल आणि कोणाकोणाला नसेल पण की जात्याचं हे कसं म्हणजे हे करायचं. माझं पहिलं काय व्हायचं, हा खोटा ठोकला की असं वाटायचं झालं आता सगळी ताकद ह्या खोट्यावर आली आणि मी असं उचलायला जायचे तर म्हणजे माझा हात तर 2-3 वेळा तरी वाचलेला आहे. तर चला आता पहिल्यांदा अगोदर काय करायचंय, हे जे आहे इथं मी नारळाची शेंडी घेतली, कापड हे पण घालतात त्याच्यात. इथं थोडंसं म्हणजे ते ना असं घट्ट होतं, म्हणजे आपला खोटा जो आहे याला खोटा म्हणतात. बऱ्याच जणांना माहिती पण असेल, कोणाला माहीत पण नसेल आत्ताच्या पिढींना, म्हणजे नवीन मुली जे कोण प्रॉपर शहरात असतं त्यांना पण असं म्हणजे माहीत नसतं. तर असं बसवायचं आणि असं ठोंब्याने ठोकवायचं. आता एकदम छान बसलाय खोटा, पण माहीत नाही तरी पण असं वाटतं आपल्याला बसल्यावानी. पण तरी पण जाता फिरवायला लागलं ना आपण त्याच्यात काही जरी असं दाणा असं काय टाकलं की तरी पण ते निघतो सारखा वरवर, पण पुन्हा आपल्याला तो म्हणजे ठोकावं लागतं. तर हे जे आहे दगडी नाही, हे कुरुंदाचं जात आहे आमच्या आत्यांचं, म्हणजे पहिलं जुनं. तर निसण्यासारखं असं कुरुंदाचं ह्याला म्हणतात जातं. मला पण माहीत नाही म्हणजे कुरुंदाचं काय, पण आमच्या आत्या म्हणतात कुरुंदाचं दगड आहे हा. आणि आता जे असतात तर आपल्याला ओरिजिनल असं बाजारात मिळत नाही, आपण कुठं जर घ्यायला गेलं तर. आणि जाती पण आता भरपूर अशी महाग झाल्या. छोटंसं दगडाचं जातं घ्यायचं म्हणलं तरी 3-4 हजाराला आहे आमच्या इकडं. तर तुमच्याकडं कसे आहे ते सुद्धा मला सांगा. तर आता सगळ्यात अगोदर हे असं म्हणजे मी स्वच्छ करून ठेवलेलं आहे सगळं. कालच मी सगळं पुसून वगैरे स्वच्छ करून ठेवलेलं. पण पूर्वीचे सगळे असे हे करायचे, स्वच्छ असं करून घ्यायचं. ते जात्याला धरून असं फिरवून असं करायचं आणि नंतर मग त्याला होल असतं ना मध्ये, ते होलात असं बसवायचं. अरे हां बसलं, कुठं हलत नाही ना. तर चला गणपती बाप्पा सुरुवात करू. आता मला म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचे मुकं जातं म्हणजे फिरवू नये, म्हणजे थोडं जे तुम्हाला काय येतं ते गुणगुणावं नेहमी काहीतरी. पण मला पहिल्यापासून म्हणजे असं जात्यावली अशी गाणी असं येत नाही. आता पहिल्या बायकांना यायची, मी काय एवढं असं लक्षात नाही आलं काय. पण मला जे येतं ना ते मी म्हणणार आहे. गवळण नाही का भारुडे, माझ्या एकदम लक्षात आहे ना, गवळणच असेल. जनाबाईंनी म्हणलेली बघा गवळण, तीच मी म्हणणार आहे आज. आता हे उजव्या हातावर फिरवायचं बहुतेक असंच. हां असंच फिरवावं लागणार आहे हे जातं उजव्या हातावर. आणि जास्त नेट आहे का नाही, एक पाय असा म्हणजे लांब केल्याशिवाय तुम्हाला असं म्हणजे त्या असं नेटच सापडणार नाही. आणि हे जे जात आहे ना असं मोठं पण आहे जरा असं असं रुंदीला आहे, त्यामुळं रवून घेतलेलं आहे खाली. तर चला आता सुरुवात करू.
पहिल्याच अगोदर आहे ना थोडा जास्त असा घास घालायचा आणि आता ही डाळ पाडायची म्हणल्यावर आता हळूहळू जात चालवावं लागणार आहे. गणपती बाप्पा. जोपर्यंत आपण 2 घास असं टाकत नाही ना तोपर्यंत त्याची डाळ अशी खाली यायला सुरुवात होत नाही, कारण त्याचा सुद्धा जो घास आहे तो घासला पाहिजे पूर्ण. मला असं पूर्वी असं म्हणजे जमत नव्हतं पहिल्यांदा स्टार्टिंगला असं म्हणजे फिरवत असं टाकायला, पण आता सवय झाली त्यामुळे आता चांगलं जमतं. दुसरा घास टाकल्यावर थोडं असं खाली यायला लागले. आपल्या ह्याच्यावर असतं ह्याचा डाळीचा आपल्या कुट्ट जास्त होऊ नये ते, कारण जेवढं तुम्ही थोडं हळूहळू हे कराल ना फिरवाल तेवढी डाळ एकदम अशी अख्खी येणार आणि डोळे येत नाहीत आपल्याला म्हणजे निसायला. तर जास्त असे मग काळे डोळे आले ना निवडायला खूप त्रास होतो. तुमच्यात कोणाच्यात आहे का जातं, कोण कोण चालवतं म्हणजे त्याचा उपयोग करतं कोण कोण, ते सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये. खरं सांगते मी, म्हणजे ना जातं फिरवणं ही ना एक फक्त म्हणजे घरकामाची आपली पद्धतच नाही, तर आपल्या पूर्वजांनी जपलेली एक सुंदर अशी एक कला आहे. कारण जातं चालवताना ना घाई न करता शांतपणे म्हणजे म्हणजे शांतपणेच काम करावं लागतं, म्हणजे जातं चालवावं लागतं. आणि जातं चालवताना हातांची ठराविक आपली जी गती जी असते ना, म्हणजेच बघा ना, जातं न थांबवता एका हाताने जातं फिरवणं आणि दुसऱ्या हातानं गाज घालणं आणि गाणं म्हणणं ही म्हणजे किती कौतुक करणारी आपली ही जुनी म्हणजे पद्धत आहे. तर आपल्या पूर्वजांनी खरंच म्हणजे किती अशी म्हणजे मोठी अशी कला जपलेली आहे. आणि मग ही आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांनी जी दिलेली ही जी कला जी आहे, तर ती मला असं वाटतं की म्हणजे अशी पुढं चालत राहावं. रोज नाही किंवा म्हणजे काही ठराविक कधीतरी आपण याचा म्हणजे वापर केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी म्हणजे हा जो आजचा जात्याचा जो व्हिडिओ आहे, चला म्हणलं आज तुमच्याशी सुद्धा शेअर करूया. कारण याच जात्यावर म्हणजे पाठापासून दळून आपल्या पूर्वजांनी म्हणजे पीठ तयार करून नंतर मग कुटुंबाचं असं म्हणजे कुटुंबाचं असं जेवण बनवलं जायचं. आणि अजून एक गोष्ट, कारण आपण असं फिरवत असतो ना त्यावेळेस खोटा निघून येतो ना त्यावेळेस लक्षपूर्वकच करावं लागतं. नाही तर खोटा जर निष्ठून आला ना तर टचकन येऊन आपल्या इथं तोंडाला लागू शकतो. मला एकदा लागला होता इथं, रक्त आलं होतं. कारण आज जातं ओढण्याच्या ह्याच्यात खोटा असा आपल्यातच आपण जात असं फिरवत असतो ना गोल गोल, त्यामुळं खोटा जो आहे तो जर निसटला तर पटकन म्हणजे जातं थांबवायचं, नाहीतर एकदम असा ओढल्या जातो आपल्याकडं. कारण आपण जातं ओढतच असतो ना, त्यामुळे तो चटकन येऊन आपल्या इथं किंवा तोंडावर लागू शकतो.
तर याची काळजी घ्यायची, बाकी काय नाही. चला आता बघाडते मी डाळ. आज ही परंपरा जुनी पद्धत खूप कमी होत चालली आहे, कारण गावाकडं सुद्धा आता गिरणी आल्या, सगळं सुविधा झाल्या, त्यामुळं म्हणूनच ही म्हणजे ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोचावी म्हणून मी म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो जात्यावर बनवला आहे आणि मी सगळ्या टिप्ससुद्धा दिल्या आहेत. तर माझ्या या व्हिडिओमधून ही सुंदर गावाकडची परंपरा तुम्हाला जवळून दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न होता. जर तुम्हाला आपला हा जुना म्हणजे जात्याचा छोटासा असा परंपरेचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माझी पद्धत अशी चालू राहावी यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, एवढीच माझी इच्छा आहे. का तर जुनं ते आपलं हे सोनं असतं. जातं हे म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतं किंवा असायलाच हवं फक्त, आणि असतं सुद्धा, फक्त आपण ते चालवायला किंवा त्याचा वापर करायला आपण विसरून गेलो आहे का तर बाकीच्या सुखसुविधांमुळं. पण तुम्ही विचार करा, जात्याशिवाय बघा आपला म्हणजे लग्नाचा हा मोठा शुभ जो कार्यक्रम असतो तो पूर्णच होऊ शकत नाही. कारण म्हणजे आपल्या इकडं घाण्या बांगड्याचा कार्यक्रम जो असतो तो जात्याशिवाय काही होणं हा शक्य नाही. कारण नवरी आणि नवरदेवाला जी पहिली जी हळद लागली जाते ना ती या जात्यावरच दळलेली असते, बरोबर आहे ना. जात फिरवणं किंवा ओढणं आहे ना म्हणजे खरंच खूप मोठा टास्क आहे या. तर तुम्ही म्हणताल टास्क कसं काय, तर त्याला काय फिरवायचं असतं, पण वाटतं तितकं एवढं सोपं नाही. हे कसं जातं फिरवणं म्हणजे ना अनुभवातूनच जर म्हणजे माहिती जर असेल ना तरच तो चांगल्या प्रकारे किंवा योग्य पद्धतीने जातं फिरवू शकतो. आणि एक तुम्हाला मी सांगते, तिसऱ्या किंवा चौथ्या वेळेसच घास टाकायचा आहे. माझ्याकडून जी काही चुकी झाली ना ती तुम्हाला सांगते. थोडासा माझ्याकडून त्या ढिगाला आहे ना थोडा जास्त असा हे झाला, घास झाला, तर तो त्याच्यात जास्त डोळे आलेत. आणि आता बघा, आता घास जो आहे तो फक्त एवढा थोडासा फक्त घालायचा, आणि तो पण तिसऱ्या किंवा चौथ्या फेरीला. आता या माझ्या 2 फेऱ्या झाल्या, तिसरी फेरी झाली आणि चौथी फेरी. ज्यावेळेस चौथी फेरी फिरून येईल त्यावेळेस थोडासा जो घास आहे एवढा असा तो टाकायचा असतो, नाहीतर आहे ना भरपूर डोळे येतील. तर दाखवते मी तुम्हाला आता. चला आता 1 मिनिट हे बाजूला काढून घेते असं. तर ही आपली जी डाळ जी आहे ना घरची ओरिजिनल बिना पॉलिशवाली, आपण बाजारातून विकत जी आणतो ना तिला पॉलिश असतं त्यामुळे आपल्याला ती चांगली वाटते. ही जी डाळ असते बिना पॉलिशवाली एकदम अशी पांढरी शुभ्र, म्हणजे पांढरी शुभ्र नाही पण अशी पांढरी अशी आपल्याला दाखवते. तर आता ही मी सेपरेटच ठेवणार आहे आणि मला ह्याचं सगळं आता सेपरेट कुटाणा करावं लागणार आहे. मला दाखवते आता ह्याच्यात बघा. आता ह्याच्यात बघा डोळ जे आहेत एकदम असं म्हणजे कमी आलेत, ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून कमी आलेत. तर हे बघा ही किती डाळ अशी एकदम अशी म्हणजे छान आली आपली, अशी डोळ नाहीत आले. आणि तुम्हाला फरक जाणवत असेल बघा, ह्याच्यात थोडासा असा जरासा कूट आहे, थोडासा नॉर्मली असतो तो, काय नाही आपण कळणा म्हणून किंवा असं ह्याच्यात पण दळाई सुद्धा देऊ शकतो आपण डाळीबरोबर. आणि ह्याच्यात बघा अजिबात आपल्याला कूट असा दावत नाही, अख्खं असं अजिबात, बरोबर आहे का नाही. आणि आता हीच डाळ फुकल्यावर बघा, तर ह्याच्यात बघा किती डोळा आलेत. का तर घास थोडासा मोठा झाला म्हणून, म्हणजे एवढं मी तर मला म्हटलं ना म्हणजे जातं चालवणं खरंच म्हणजे खूप मोठा असा टास्क आहे की नुसतं फिरवायचं म्हणून फिरवायचं नाही. तर चला माझी डाळ आता भरडून झालेली, मी थोडंसं राहिले फक्त आता, ते माझं 10-15 मिनिटात होऊन जाईल, 10 मिनिटात. आणि आता हे मला परत चाळायचंय. तर चला माझा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला जर आवडला तर एक लाईक करा आणि नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच गावाकडचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.
आणि आपली जी ही जुनी जी परंपरा आहे, जुनीची आपली ही जी कला जी आहे, तीच मी या व्हिडिओमधून म्हणजे अगदी जवळून तुम्हाला दाखवण्याचा आणि शिकवण्याचा सुद्धा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे, बाकी काही नाही.